Hello friends, myself Dr. Kirti Shriram Kulkarni and I am from Gokhale Education Society's Arts, Commerce and Science College, Jawahar. So friends, I welcome you all for the FIBSc Foundation course, Chapter 2, Concept of Disparity. So friends, yesterday we have seen all about the disparities about women, violence against women or disparity regarding gender. So today we will have the new topic about physical and mental type of disabilities. Okay, so what is that we will see now. First of all we will see what is disability. Okay, so disability म्हणजे काय तर अपंगत्व. तर अपंगत्व म्हणजे काय? अ disability may be physical, cognitive, mental, sensory, emotional development or combination of these. म्हणजे अपंगत्व कुठल्या कुठल्या प्रकारचं असू शकतं तर फिजिकल म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, त्याचप्रमाणे इमोशनल आणि एखाद्याच्या बॉडीच्या डेव्हलपमेंटमध्ये पण काही जर प्रॉब्लेम असेल तर अपंगत्व येऊ शकतं. सो डिसॅबिलिटीज इज ॲन अम्ब्रेला टर्म कन्वर्टिंग इम्पेअरमेंट, ॲक्टिव्ह लिमिटेशन और पार्टिसिपेशन रिस्ट्रिक्शन. An impairment is a problem in body function or structure and activity limitation is difficulty to encounter by the various individuals in their particular task or action. म्हणजे डिसॅबिलिटी कशी कशी असू शकते तर हा एक मोठा टर्म आहे, बरोबर आहे, मोठी टर्म आहे. ह्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं तर काही वेळा एखाद्या माणसाला काही पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी करायलाच लिमिटेशन येतात, है ना. जसं आपण सर्वांनी सिनेमा बघितला असेल तारे जमे पर. ओके, त्याच्यामध्ये कसं असतं तर त्याला लिहायला प्रॉब्लेम येत असतो, बीच्या जागी डी काढायचा, है ना. म्हणजे काय आहे की कुठला लेटर लिहायचं आहे हे त्याला इझिली कळत नसतं. तर काही वेळा एखाद्या व्यक्तीला किती एखादी गोष्ट उंच आहे, किती खोल आहे किंवा किती अंतरावर आहे हे कळत नाही इझिली, किंवा एखादी व्यक्ती एखादं पर्टिक्युलर बौद्धिक काम करायला असमर्थ असते, बरोबर आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे लिमिटेशनसुद्धा फिजिकल किंवा मेंटल डिसॅबिलिटीमध्ये येतात, है ना. सो ॲन इंडिव्हिज्युअल मे ऑल्सो क्वालिफाय बट ही इज नॉट एबल टू डू अ पर्टिक्युलर टास्क. म्हणजे एखादा व्यक्ती डिसेबल असेल किंवा नसेल, तो एखादं पर्टिक्युलर काम करण्यामध्ये असमर्थ असतो, त्यालासुद्धा आपण काय म्हणू शकतो, डिसॅबिलिटी. ओके, सो डिसॅबिलिटी म्हणजे इन शॉर्ट अपंगत्व जे मानसिक, शारीरिक, बौद्धिक किंवा एका पर्टिक्युलर कामासाठी असू शकतं. सो व्हॉट आर नाव डिफरंट टाईप्स ऑफ डिसॅबिलिटी. हे अपंगत्व कुठल्या कुठल्या टाईपचं असू शकतो. सो व्हेरी फर्स्ट इज फिजिकल डिसॅबिलिटी. इट इज ॲन इम्पेअरमेंट where there is limitation for physical function of limbs or some combination of limbs. म्हणजे काय की हातपाय दुबळे असणे किंवा आपले जे पर्टिक्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे त्या करण्यामध्ये जर अपंगत्व असेल, म्हणजे पर्टिक्युलरली हात आणि पाय यांनी पंगू असणे, तर त्याला काय म्हणायचं, फिजिकल डिसॅबिलिटी. देन सेकंड वन इज कॉल्ड ॲज मेंटल डिसॅबिलिटी. बघा ही सगळ्यात जास्त डेंजरस किंवा वी कॅन से अ सिरियस प्रॉब्लेम आहे, कारण की फिजिकल डिसॅबिलिटी असली तर ती पटकन दिसून येते आणि आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करायला जातो. पण मेंटल डिसॅबिलिटी असेल, आपल्याला मानसिक आजार असेल, तर तो मुळात पहिले आपल्याला कळतच नाही, वी डोंट नो. अँड जरी तो असला तरी त्याच्यावर ट्रीटमेंट करायला लोक घाबरतात, कारण ते काय म्हणतात की अरे मग मी काय वेडा आहे का, किंवा मला काय समजत नाही का. तर असं नसतं. जसं आपल्याला ताप आला, सर्दी खोकला झाला तर आपल्याला औषधांची गरज असते, तसंच आपलं मन जर दुबळं झालं तर आपल्याला त्यालासुद्धा औषध पाणी करायची गरज असते. दे आर ऑल्सो इन केस ऑफ मेडिसिन्स अँड ऑल्सो सम काइंड ऑफ काउन्सिलेशन. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं की औषधं तर घ्यावीच लागतात, पण आपल्याला काही वेगवेगळ्या उपदेशांची वगैरे गरज असते, समुपदेशनाची गरज असते. तो मेंटल हेल्थसुद्धा आपली चांगली ठेवणं गरजेचं आहे. देन थर्ड वन इज कॉल्ड ॲज सेन्सरी डिसॅबिलिटी. सो इन केस ऑफ सेन्सरी डिसॅबिलिटी देर इज इम्पेअरमेंट ऑफ वन ऑफ द सेन्सेस. सेन्सेस म्हणजे काय, आपल्याला जे वेगवेगळे सेन्स आहेत 5, म्हणजे आपली त्वचा, त्याच्यानंतर जीभ, डोळे, कान, नाक, असे आपले जे 5 इंद्रिय आहेत त्यांच्यापैकी काहींमध्ये जर प्रॉब्लेम असला तर त्याला काय म्हणायचं,
सेन्सरी डिसॅबिलिटी. 5 जे पंचेंद्रिय आहेत त्यांच्यापैकी कोणामध्ये जर प्रॉब्लेम असेल दो दॅट इज कॉल्ड ॲज सेन्सरी डिसॅबिलिटी. अँड फायनली फोर्थ टाईप इज कॉल्ड ॲज डेव्हलपमेंट डिसॅबिलिटी. सो डेव्हलपमेंट डिसॅबिलिटी म्हणजे काय, देर इज प्रॉब्लेम विथ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. काही वेळा उंची खूप शॉर्ट राहून जाते किंवा एखादा अवयव नीट प्रॉपर डेव्हलप होत नाही. सो दॅट इज कॉल्ड ॲज हँडिकॅप. ओके, अपंगत्व. सो these are the 4 different type of disabilities that are actually there. याच्या अंडर कोणत्या कोणत्या येतात ते आपण बघूया. So very first one we will discuss about physical disability. Okay, so what is physical disability? A person is considered as a physical disabled or handicap if he has an impairment that sustainable limited with the one or more life daily activity. म्हणजे जर एखाद्या माणसाला रोजच्या रोज ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या करण्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल आणि त्याच्या हातापायांमध्ये जर काय पर्टिक्युलर प्रॉब्लेम असेल तर त्याला काय म्हणायचं, फिजिकल डिसॅबिलिटी. ओके, ही फिजिकल डिसॅबिलिटी माणसाला वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकते. समटाईम देअर कॅन बी अ बॉर्न डिसॅबिलिटी. जन्मताच एखादा अवयव आपला कमकुवत किंवा लुळा किंवा प्रॉब्लेमॅटिक येऊ शकतो. और देअर कॅन बी सम ॲक्सिडेंटल केस. काही ॲक्सिडेंटमध्ये हात पाय गमावणे, बरोबर, अशा प्रकारे सुद्धा फिजिकल डिसॅबिलिटी येऊ शकते. सो नाउ व्हॉट आर डिफरंट टाईप्स ऑफ फिजिकल डिसॅबिलिटी? So very first one is called as problem in mobility. Okay, so that is also known as orthopedic impairment. So in this case there is limitation in locomotion or motor function. Okay, locomotion किंवा मोटर. मोटार हा शब्द सुद्धा कशाने आलाय, आपण जी डेली मूवमेंट करतो, हालचाल करतो. ओके, 12वीला तुम्हाला चॅप्टर होता ना लोकोमोशन, बरोबर. तर लोकोमोशन म्हणजे काय, तर इकडून तिकडे हालचाल करणे. ओके, प्लांट्स लोकोमोशन करू शकतात का, नाही, ओन्ली ॲनिमल कॅन डू. ओके, आणि तुम्हाला हालचाल करण्यामध्ये किंवा कुठल्याही प्रकारचा फिजिकल ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर त्याला म्हणायचं ऑर्थोपेडिक इम्पेअरमेंट. ओके, वाईड रेंज ऑफ पीपल कम अंडर दिस टाईप ऑफ प्रॉब्लेम. म्हणजे जे बरेच अपंग लोक असतात त्यांच्यामध्ये मॅक्झिमम आपल्याला हाच प्रकार बघायला मिळतो. ओके, सम ऑल्सो सफर फ्रॉम द अपर लिम और लोअर लिम. म्हणजे हातांचा प्रॉब्लेम किंवा पायांचा प्रॉब्लेम असू शकतो. और समटाईम देअर कॅन बी इलनेस ड्यू टू पार्किन्सन डिसीज और अ स्ट्रोक. म्हणजे काहींना पार्किन्सन डिसीज झाल्यामुळे हातपाय त्यांचे अधू झालेले असतात किंवा इतके डिसेबल झालेले असतात की त्यांना व्हीलचेअरवरून फिरावं लागतं. सो these आर टाईप ऑफ मोबिलिटी और ऑर्थोपेडिक इम्पेअरमेंट. और देअर कॅन बी मस्क्युलर डायस्ट्रोफी. मस्क्युलर डायस्ट्रोफीमध्ये काय असतं, पर्टिक्युलर पार्ट ऑफ मसल गेट विकन्स अँड इट इज अनेबल टू डू एनी पर्टिक्युलर वर्क. म्हणजे बॉडीमध्ये आपल्याला माहिती आहे खूप सारे मसल्स असतात आणि बोन आणि मसल दोघं मिळून काम करतात, बरोबर. तर मसल जर वीक झाले तर आपल्याला दिस टाईप ऑफ प्रॉब्लेम इज ऑब्झर्व. दॅट इज कॉल्ड ॲज मस्क्युलर डायस्ट्रोफी. देन देअर कॅन बी सेरिब्रल palsy. Okay, what happens actually, a person can go under a trauma and this result in cerebral palsy. म्हणजे काही वेळा माणूस कोमामध्ये जातो किंवा त्याला ब्रेनवर काही पर्टिक्युलर इंजुरी होते तर त्या केसमध्ये माणसाला सेरिब्रल पाल्सी नावाचा आजार होऊ शकतो. दिस इज बिकॉज ऑफ डिफरंट टाईप ऑफ ब्रेन इंजुरीज और बाय बर्थ or while talking, eating, there is a problem. So this is called as cerebral palsy. Then next problem is called as spina bifida. Okay, if a baby is having a spinal cord and which is not developed properly during pregnancy, then this type of problem is observed. म्हणजे आपल्याला माहिती आहे की बाळपणामध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये बाळाची पूर्ण डेव्हलपमेंट होणं गरजेचं असतं आणि जर त्याचं स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जारज्जू प्रॉपर डेव्हलप झाला नसेल तर त्याला स्पायना बायफिडा नावाचा आजार होऊ शकतो. अँड देअर कॅन बी प्रॉब्लेम फॉर बेंट स्पाइन और डिफॉर्मेट बोन और जॉईंट. म्हणजे त्याचा पाठीचा कणा हा वाकलेला येऊ शकतो किंवा बोन्समध्ये आणि जॉईंट्समध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. देन नेक्स्ट वन इज कॉल्ड ॲज सिस्टिक फायब्रोसिस.
ओके. सो हा जो आजार आहे हा सुद्धा काही वेळा बाय बर्थ येऊ शकतो. डाऊन सिंड्रोम हा आजार आपण सगळ्यांनी ऐकला आहे. 12th स्टँडर्डमध्ये पण तुम्ही हा शिकला असाल. सो दिस इज अ काइंड ऑफ प्रॉब्लेम विअर देअर इज डेव्हलपमेंट डिसॅबिलिटी ऑर फिजिकल डिसॅबिलिटी. म्हणजे बॉडीची प्रॉपर ग्रोथ होत नाही, मेंटल ग्रोथसुद्धा प्रॉपर होत नाही आणि ती व्यक्ती डाऊन सिंड्रोमने काय होते, हे होते, रोगग्रस्त होते. सो दीज आर सम 5 टाइप्स ऑफ फिजिकल डिसॅबिलिटी. नाउ सपोज अ पर्सन इज फिजिकल डिसेबल, मग त्याला काय प्रकारच्या ट्रीटमेंट द्यायच्या. ओके. सो ऑर्थोपेडिक डिफेक्ट्स मे बी करेक्टेड बाय सर्जरीज, एक्सरसाइज और आर्टिफिशियल लिम्स सच ॲज सबस्टिट्यूट्स. म्हणजे काय की तुम्हाला सर्जरी कराव्या लागतात, ऑपरेशन करायला लागतं, किंवा तुम्हाला माहिती आहे फिजिकल एक्सरसाइज, फिजिओथेरपी दिली जाते, किंवा मग काही वेळा आर्टिफिशियल तुम्हाला हात पाय अशा प्रकारची ट्रीटमेंट द्यायला लागते. सो दिस इज कॉल्ड ॲज डिफरंट ट्रीटमेंट्स गिवन इन ऑर्थोपेडिक डिफेक्ट्स. ओके. सो दिस इज ऑल अबाउट फिजिकल डिसॅबिलिटी. देन सेकंड वन वी विल सी नाऊ सेन्सरी डिसॅबिलिटी. जे आपले सेन्सस असतात है ना, त्वचा, हा, त्याच्यानंतर जीभ, म्हणजे आपल्याला ज्या इंद्रियांनी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळतात त्यांच्यामध्ये जर डिसॅबिलिटी असेल तर आपल्याला या अशा प्रकारचे अपंगत्व बघायला मिळतात. सो व्हेरी फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज व्हिज्युअली हँडिकॅप. ओके. व्हिज्युअली हँडिकॅप म्हणजे काय, तर देर इज व्हिज्युअल इम्पेअरमेंट, डोळ्यांनी अधू दिसणे, याला काय म्हणतात, व्हिज्युअली हँडिकॅप. सो आता डोळ्यांनी कमी दिसणे हा एक वेगवेगळ्या प्रकारचा आजार असू शकतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना चष्मा असतो, बरोबर. म्हणजे काय आहे की आपले डोळे थोडेसे वीक झालेले असतात. सो दिस इज ऑल्सो अ स्मॉल टाईप ऑफ व्हिज्युअल इम्पेअरमेंट. पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. काय काय प्रकार आहेत बघा. समबडी हॅव नॉर्मल विजन. बरेचसे लोक जे आहेत आपल्यामध्ये त्यांची विजन म्हणजे त्यांचे डोळे नॉर्मल असतात. समटाईम देर इज मॉडरेट व्हिज्युअल इम्पेअरमेंट. इम्पेअरमेंट म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तो थोड्या अमाऊंटमध्ये असतो डोळ्यांमध्ये. वेगवेगळ्या प्रकारच्या चष्म्यांनी किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेसनी हा आपल्याला ठीक करता येतो. देन देर इज सिव्हिअर व्हिज्युअल इम्पेअरमेंट, म्हणजे जरा मोठ्या प्रमाणावर डोळ्यांमध्ये डिफेक्ट निर्माण झालेला असतो. दिस कॅन बी ट्रीटेड विथ सम टाईप ऑफ मायनर और मेजर सर्जरीज. बट देर इज फोर्थ ऑल्सो टाईप अँड विच इज कॉल्ड ॲज ब्लाइंडनेस, म्हणजे कंप्लीट आंधळेपणासुद्धा माणसाला येऊ शकतो. सो मॉडरेट व्हिज्युअल इम्पेअरमेंट combined with several visual impairment are actually called as low vision and further it tends to blindness. म्हणजे हळूहळू जर तुम्ही डोळ्यांकडे लक्ष दिलं नाही तर मग ती ब्लाइंडनेसमध्ये म्हणजे कंप्लीट अंधत्वामध्ये कन्वर्ट होऊ शकते. ओके. तर आता हे जे व्हिज्युअली हँडिकॅप लोक असतात त्यांच्यामध्ये पण 2 प्रकार आढळून येतात. व्हॉट आर देअर टाईप्स. फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज ब्लाइंडनेस. ओके. सो ब्लाइंडनेस म्हणजे अंधत्व. हाऊ इट इज डिफाईन्ड. इट इज अ स्टेट ऑफ बीइंग साईटलेस. म्हणजे काय की त्या माणसाला काहीच दिसत नसतं. ओके. अ ब्लाइंड इंडिव्हिज्युअल इज अनेबल टू सी अँड इट रिस्ट्रिक्ट हिट्स सेन्सेस ऑफ आईज. म्हणजे कुठल्याही प्रकारचे दृश्य स्वरूपातल्या गोष्टी त्यांना दिसत नसतात. इट कॅन बी अ पार्शियल ऑर कम्प्लीट. काही वेळा अंधुक दिसत असतं. सो इट इज कॉल्ड ॲज पार्शियल ऑर इट कॅन बी कम्प्लीट. And therefore the person is not able to distinguish between darkness and brightness with their eyes. म्हणजे आपल्याला उजेड आणि अंधार जसा कळतो तसं त्या लोकांना कळत नाही. सो ऑल्सो इट कॅन बी बाय बर्थ ऑर बाय सम काइंड ऑफ ॲक्सिडंट. म्हणजे काही लोक बाय बर्थसुद्धा अंधत्व निर्माण झालेले येतात किंवा काही वेळा वेगवेगळ्या ॲक्सिडंटमुळे किंवा डोळ्याला इंजुरी झाल्यामुळे आपल्याला अंधत्व बघायला मिळतं. बरोबर आहे. व्हिजन इम्पेअरमेंट ऑर लो व्हिजन मीन्स इवन विथ आय ग्लासेस दे कॅनॉट सी प्रॉपरली. म्हणजे नॉर्मल चष्मा लावून किंवा सर्जरी करूनसुद्धा त्यांना प्रॉपरली दिसू शकत नाही. सो अप्रॉक्सिमेटली 90% ऑफ व्हिज्युअली इम्पेअर्ड पीपल लिव्ह इन डेव्हलपिंग कंट्रीज. आपल्याला असं बघायला मिळतं की जे विकसनशील देश आहेत तिथे जास्त करून आपल्याला अंध लोक 90% जे ओव्हरऑल लोक आहेत जगामध्ये त्यातले 90% लोक हे विकसनशील देशामध्ये आढळून येतात. देन द सेकंड टाईप इज कॉल्ड ॲज सिम्पटम ऑफ ब्लाइंडनेस. बघा हे फार इम्पॉर्टंट आहे. ऑल पीपल हू आर नॉट ॲक्च्युली ब्लाइंड
बट दे हॅव सम व्हिज्युअल इम्पेअरमेंट. ओके, म्हणजे त्यांना सुरुवात झालेली असते अंधत्व येण्यासाठी. पीपल विथ सिमिलर लेवल ऑफ व्हिज्युअल लॉस मे हॅव व्हेरी डिफरंट रिस्पॉन्सेस टू देअर सिम्टम्स. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना सिम्टम्स म्हणजे काय आपण त्याला म्हणू शकतो की त्यांना साईन यायला लागतात की आता आपल्याला कमी दिसतंय, अंधुक दिसतंय किंवा ब्लर दिसतंय. सो इट शुड बी टेकन व्हेरी सिरियसली अँड वी शुड गो टू द डॉक्टर. If a person is born blind, there is much less adjustment for them. But if there are symptoms of blindness, you can go to doctor and you can take the medical help. Okay, a blind person may have no visible signs of any abnormalities when sitting in a chair or resting. म्हणजे काय की एखादा माणूस जर अंध असेल आणि तो नुसता बसला असेल तर आपल्याला त्याच्याविषयी काहीच कळून येत नाही की तो अंध आहे किंवा नाही. When blindness is result in infection type of cornea, the normally transparent cornea may become white. म्हणजे काय की जेव्हा ब्लाइंडनेसला सुरुवात होते तेव्हा आपल्याला माहिती आहे आपल्या डोळ्याचे जे पडदे असतात किंवा आपण त्याला बाहुली म्हणतो, राईट, तर तिला काय म्हणतात, कॉर्निया. तो पूर्णपणे काळा असतो किंवा काही लोकांचा कलरफुल असतो, ज्यांच्या आईज कलरफुल असतात. पण जेव्हा डोळ्यामध्ये प्रॉब्लेम येतात तेव्हा तो हळूहळू व्हाईट व्हायला लागतो आणि आपल्याला डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम यायला लागतात. सो अशा वेळी इमिजिएट आपण डॉक्टरकडे जाण्याची गरज असते. नाउ व्हॉट आर द डिफरंट कॉजेस विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द व्हिज्युअल हँडिकॅप. जर डोळ्यांचे आजार किंवा अंधत्व येण्यासाठी कुठले कारणीभूत ठरतात. सो द मेनी कॉजेस ऑफ ब्लाइंडनेस डिफर अकॉर्डिंगली टू पर्सन अँड पर्सन. ॲक्च्युली व्हॉट हॅपन, समटाईम डायबेटीस और डिजनरेशन ऑफ आईज और कॅटरॅक्ट्स या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आजारांमुळे किंवा डिफरंट टाईप ऑफ इंजुरिटीज आर लीड टू द ब्लाइंडनेस. म्हणजे वेगवेगळे डायबिटिक आजार आणि काही वेळा वेगवेगळे इंजुरीज किंवा ॲक्सिडंट हे ब्लाइंडनेसला कारणीभूत ठरतात. नाउ व्हॉट आर डिफरंट टाईप ऑफ ट्रीटमेंट्स दॅट आर गिवन टू द पर्सन. काय ट्रीटमेंट करू शकतो. सो इट डिपेंड्स अपॉन द लेवल ऑफ ब्लाइंडनेस. ऑब्वियसली एखादा माणूस किती ब्लाइंड आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट डिपेंड करते. देन व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट इज केअर शुड बी टेकन फॉर द मदर्स हू आर गोइंग टू गिव्ह बर्थ टू देअर चाइल्ड. म्हणजे जन्मताच अंधत्व येऊ नये म्हणून मातेला प्रॉपर पोषण देण्याची गरज असते. ओके, आफ्टर दॅट वेन यू टेक मीन्स वेन चाइल्ड इज ग्रोन दॅट टाईम ऑल्सो न्यूट्रिशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अँड देन अगेन प्रॉपर केअर ऑफ आईज, देन ग्लासेस, कॉन्टॅक्ट लेन्सेस अँड व्हेरियस टाईप ऑफ कॅटरॅक्ट सर्जरीज आर द सम ट्रीटमेंट्स विच कॅन बी गिवन टू द व्हिज्युअली हँडिकॅप पर्सन. तर अशा प्रकारे जर वेगवेगळ्या ट्रीटमेंट दिल्या तर माणूस अंधत्वापासून वाचू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट व्हिज्युअल हँडिकॅप पीपल. देन नेक्स्ट वन इज कॉल्ड ॲज डीफनेस ऑर हिअरिंग इम्पेअरमेंट. जसं आपण बघितलं की डोळ्यांनी अंधत्व येऊ शकतं त्याचप्रमाणे कानांमध्ये सुद्धा डिफेक्ट निर्माण होऊ शकतो. सो हिअरिंग इम्पेअरमेंट ऑर हार्ड ऑफ हिअरिंग ऑर deafness refers to the condition in which individuals are fully or partially unable to detect or perceive a particular frequency of sound. म्हणजे काय की बघा ऐकण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आयदर इट कॅन बी पार्शियल ऑर कम्प्लीट. थोड्या प्रमाणात कमी ऐकू येतं किंवा कम्प्लिटली ऐकू येत नाही. और इट इज ऑल्सो पॉसिबल विथ पर्टिक्युलर साऊंड ऑफ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. म्हणजे काही वेगवेगळे आवाज, कमी फ्रिक्वेन्सीचे आवाज ऐकू न येणं, अशा प्रकारच्या प्रॉब्लेमला सुद्धा काय म्हणतात, डीफनेस म्हणजे काय, बहिरेपणा. ओके, नाउ व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ डीफनेस. व्हेरी फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस. ओके, सो हिअर व्हॉट हॅपन्स ॲक्च्युअली अ पर्टिक्युलर व्हायब्रेशन ऑफ साऊंड डोंट गो फ्रॉम द एअर अराउंड अ पर्सन बिकॉज ऑफ द बोन प्लेस्ड इन दी इयर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या बॉडीतलं सगळ्यात छोटं जे हाड आहे, बोन आहे, ते कानामध्ये असतं आणि त्या बोनला जर प्रॉब्लेम झाला असेल तर हवा प्रॉपरली कानामध्ये घुसू शकत नाही आणि त्याच्यामुळे जो निर्माण झालेला साऊंड आहे तो त्या व्यक्तीला
ऐकू येत नाही. ऑल्सो देर इज सम फ्लुइड विच इज इनसाइड अवर इयर अँड विच इज व्हेरी हेल्पफुल फॉर हिअरिंग. तर त्या फ्लुइडमध्ये पण जर काय प्रॉब्लेम असेल तर माणसाला ऐकायला प्रॉब्लेम येतो, विच इज कॉल्ड ॲज कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस. देन सेकंड वन इज कॉल्ड ॲज न्यूट्रल हिअरिंग लॉस. सो न्यूट्रल और इट इज ऑल्सो से नर्वस टाईप ऑफ डिफनेस. म्हणजे काय, आपली जी नर्वस सिस्टीम आहे, जी कानापर्यंत आपल्याला मज्जारज्जूचे हे आणून पोचवते, त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल देन देर इज प्रॉब्लेम विथ द नर्वस सिस्टीम और नर्व कमिंग टुवर्ड अवर इयर फ्रॉम ब्रेन अँड इट इज फेल टू कॅरी द साऊंड इन्फॉर्मेशन फ्रॉम ब्रेन. म्हणजे ब्रेनकडून सिग्नलिंग यायला लागतं ना, कानाने एखादी गोष्ट ऐकली तर ती ब्रेनकडे जाते आणि ब्रेन करून आपल्याला सिग्नलिंग येतं की मी काय ऐकलं. तुम्ही पण आता ऐकतायत लेक्चर, तर तुम्ही एकीकडे बघत पण आहात आणि एकीकडे ऐकत पण आहेत. ह्या दोघी जे आपले इंद्रिय आहेत, डोळे आणि कान, हे ब्रेनकडे पहिले सिग्नलिंग देतात आणि ब्रेन ते रिसीव करून परत क्षणार्धात तुम्हाला इन्फॉर्मेशन पाठवतो. हे सर्व नर्वस सिस्टीममुळे होत असतं. पण त्याच्यामध्ये जर फॉल्ट असला तर आपल्याला प्रॉपरली ऐकायला येत नाही. सो दॅट इज कॉल्ड ॲज नर्व टाईप ऑफ प्रॉब्लेम. ऑर इट कॅन बी अ मिक्स्ड हिअरिंग लॉस. म्हणजे याच्यामध्ये कंडक्टिव्ह आणि न्यूट्रल दोन्ही प्रकारचे मिक्सिंग, म्हणजे कानांमध्ये प्रॉब्लेम पण असणे आणि नर्वस सिस्टीममध्ये पण प्रॉब्लेम असणे, याच्यामुळे सुद्धा आपल्याला प्रॉपरली ऐकू येऊ शकत नाही. सो व्हॉट आर नाऊ डिफरंट कॉजेस, कशामुळे आपल्याला बहिरेपणा येऊ शकतो. व्हेरी फर्स्ट इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. म्हणजे काय की आपल्याला जेनेटिक किंवा आपल्या वडिलोपार्जित ह्याच्यामुळे आपल्याला ऐकू येत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. सो सम पीपल आर बॉर्न डिफ. जन्मताच ते काय असतात, बहिरे असतात, त्यांना ऐकू येत नाही. ऑर देअर कॅन बी डिसीज ऑफ इयर. कानांचे आजार काही लोकांना वडिलोपार्जित असू शकतात, त्यांच्या फॅमिलीमध्ये ते आजार असतात, त्याच्यामुळे सुद्धा देअर इज प्रॉब्लेम इन हिअरिंग. द सेकंड कॅन बी अ मेनिंजायटिस. ओके, इट इज अन इन्फ्लेमेशन ऑफ मेम्ब्रेन कॉल्ड ॲज मेनिंजिस दॅट इज सराउंडेड टू द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. म्हणजे आपल्या ब्रेनवरती एक पर्टिक्युलर आवरण असतं, त्याला आपण म्हणतो मेनिंजिस, आणि त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम आला तरीसुद्धा त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला म्हणतात मेनिंजायटिस, ज्याच्यामुळे आपल्याला ऐकायला प्रॉब्लेम येऊ शकतो. देन देअर कॅन बी इंजुरीज टू द इयर. बघा, खूप लोकांना हा प्रॉब्लेम येतो. क्रिकेट खेळताना कानावर जोरात बॉल बसणे किंवा ॲक्सिडेंटमध्ये कानाला जोरजोरात इंजुरी होणे किंवा आणखीन नर्व टाईपचे डिफेक्ट, याच्यामुळे सुद्धा माणसाला कानात पंक्चरिंग निर्माण होतं. म्हणजे जो इयर ड्रम, कानाचा जो पडदा आहे, त्याच्यामध्ये भोग पडू शकतं आणि याच्यामुळे बहिरेपणा येऊ शकतो. अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इज कॉल्ड ॲज लाऊड नॉईज. आपल्या आसपास जर सतत खूप मोठा आवाज असला, बघा आपण कधीतरी ऐकलं असेल की युद्धामध्ये जेव्हा बॉम्ब वर्षाव होतो किंवा जोरात तोफगोळे चालतात किंवा बंदुकींचा आवाज होतो किंवा वेगवेगळ्या मशीनचा आवाजमध्ये जी लोक काम करत असतात त्यांना हळूहळू आवाज कमी कमी ऐकायला यायला लागतो आणि त्यांना बहिरेपणा येऊ शकतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. अँड वन मोर थिंग इज दॅट मेडिकेशन. काही वेळा आपण अशा प्रकारचे वेगवेगळे औषधं घेतो जे दुसऱ्या गोष्टीसाठी युजफुल असतात पण कानांसाठी ते हार्मफुल असतात, विच ऑल्सो कॉल्ड प्रॉब्लेम इन इयर. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिकेशनमुळे, औषधांमुळे कानांवर साईड इफेक्ट होतात आणि आपल्याला कमी ऐकायला येतं. सो दीज आर डिफरंट कॉजेस. कोणकोणते कॉज आहेत? हेरिडिटरी, मेनिंजायटिस, इंजुरीज टू द इयर, ओके, बिकॉज ऑफ इंजुरीज, बिकॉज ऑफ ॲक्सिडंट्स, अँड देन लाऊड नॉईज अँड मेडिकेशन. वेगवेगळ्या प्रकारच्या औषधं खाल्ल्यामुळे साईड इफेक्ट्स होतो. नाऊ व्हॉट काइंड ऑफ ट्रीटमेंट कॅन बी गिवन. कुठल्या प्रकारचे औषधोपचार आपल्याला करता येतात? सो आपण सगळ्यात पहिले काय काळजी घेतली पाहिजे की जे आपण व्हिडिओ फोन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणं वापरून कॉल ऐकतो किंवा गाणी ऐकतो, त्याच्यावर आपण थोड्या प्रमाणामध्ये रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे. देन जर अशा प्रकारे एखादी व्यक्ती बहिरी असेलच तर मग तिला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सांकेतिक खाणाखुणांनी शिकवावं लागतं किंवा सांगावं लागतं. सो त्यांच्यासाठी वेगवेगळ्या टाईपची लिपी असते आणि दॅट इज कॉल्ड ॲज साईन लँग्वेज, म्हणजे सांकेतिक खुणा, आणि ज्याच्यामुळे त्यांना
गोष्टी समजून घ्यायला सोप्या पडतात. ओके, सो दीज आर डिफरंट टाईप ऑफ ट्रीटमेंट गिवन टू देम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज साइन लँग्वेज ऑर इट इज ऑल्सो अ स्पीच थेरपी. म्हणजे जर काय की जे लोकांना ऐकूच येत नाही त्यांना बोलायला पण प्रॉब्लेम येतो. कारण काय होतं की लहान मूल पहिले शब्द ऐकतं बरोबर आणि मग ते बोलायला शिकतं. पण जर त्याला लहानपणापासून काही ऐकूच येत नसेल तर त्याला बोलतासुद्धा येत नाही. आई बाबा हे शब्द आपण पहिले ऐकतो कानांनी आणि मग आपण बघतो की हे कसे उच्चारत आहेत बरोबर. म्हणजे डोळे आणि कान एकाच वेळी काम करत असतात आणि मग आपण बोलायला शिकतो. पण जर एखाद्याला ऐकूच येत नसेल तर त्याला बोलायला प्रॉब्लेम येतो. सो इन दॅट केस साइन लँग्वेज अँड स्पीच थिअरीज आर गिवन टू दॅट पर्टिक्युलर पर्सन. देन नेक्स्ट वन इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज मेंटल डिसॅबिलिटी. आता आपण या चॅप्टरच्या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघूया, दॅट इज कॉल्ड ॲज मेंटल डिसॅबिलिटी ऑर मेंटल रिटार्डेशन. ओके, सो व्हॉट इज मेंटल रिटार्डेशन? मेंटल डिसॅबिलिटी हॅज बीन डिफाईन्ड ॲज इंटेलिजंट क्वोशंट स्कोर अंडर 70. बघा, एखाद्या माणसाचा इंटेलिजंट क्वोशंट स्कोर म्हणजे काय, त्याचा बुद्ध्यांक हा 70पेक्षा जास्त असला पाहिजे. ओके, तो जर 70पेक्षा कमी असला तर त्याला काय म्हणतात, मेंटल डिसॅबिलिटी. ओके, तर अशा प्रकारे जर एखाद्याची तर तुमचा जो मेंटल स्कोर आहे तो किती असला पाहिजे, 70पेक्षा जास्त. ओके, आणि तो जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मेंटल डिसॅबिलिटी. सो दिस टाईप ऑफ प्रॉब्लेम कॅन बी ऑफ 3 टाईप्स. इट कॅन बी अ माइल्ड मेंटल रिटार्डेशन, कमी प्रमाणामध्ये मानसिक त्रास किंवा मेंटल डिसॅबिलिटी असणे, किंवा सेकंड वन इज कॉल्ड ॲज मॉडरेट टाईप ऑफ मेंटल रिटार्डेशन, थोडं जास्त प्रमाणामध्ये मानसिक अपंगत्व. और थर्ड वन इज कॉल्ड ॲज सिव्हिअर मेंटल रिटार्डेशन. ओके, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये मानसिक प्रॉब्लेम असणे. सो नाउ वी विल सी व्हॉट आर द डिफरंट काइंड ऑफ कॉजेस विच कॉज मेंटल डिसॅबिलिटी. म्हणजे मानसिक अपंगत्व येण्याची काय काय कारणं असू शकतात. सो व्हेरी फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज जेनेटिक. म्हणजे माणसाला जेनेटिकली, हेरिडिटरी किंवा जन्मताच या अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, मेंटल डिसॅबिलिटी. समटाईम देर इज प्रॉब्लेम ड्युरिंग प्रेग्नन्सी. एखादी स्त्री जेव्हा प्रेग्नंट असते तेव्हा जर तिच्या गर्भाचा किंवा बाळाचा व्यवस्थित विकास झाला नाही, नॉट प्रॉपर डेव्हलप्ड, देन देर इज प्रॉब्लेम ऑफ मेंटल डिसॅबिलिटी. थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट काइंड इज आयोडीन डिफिशियन्सी. जर आयोडीनची डिफिशियन्सी निर्माण झाली तरीसुद्धा मेंटल टाईपचे प्रॉब्लेम येऊ शकतात. अँड फायनली देअर कॅन बी ब्रेन इंजुरीज. म्हणजे काय की डोक्याला जर वेगवेगळ्या प्रकारचे आघात झाले आणि मेंदूला धक्का पोचला तरीसुद्धा मानसिक टाईपचं अपंगत्व येऊ शकतं. सो ॲक्च्युली these are 4 different causes. Okay, and then what treatments can be given to that particular person. So there are many agencies around the society where people who are disabled mentally are given help. म्हणजे या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या NGOs हेल्प करतात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ट्रीटमेंटसुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात ज्याच्यामुळे परत मानसिक स्वास्थ्य परत मिळवायला मदत होते. So these are all about different type of disabilities and then what are their treatments that we have seen. So now we will meet in our next lecture. Till that, you take care and stay safe. Thank you.